गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या विश्वाच्या अफाट पसाऱ्याकडे जर तुम्ही नीट लक्ष दिलं ना, तर आपण किती क्षुल्लक आहोत हे सहज तुमच्या लक्षात येईल। आपला अहंकार आहे ना, तुम्ही कायमचा विसरून जाल। आणि जेव्हा अहंकार विसरून जातो ना, तेव्हा भगवंताची प्राप्ती निश्चित होत असते। बघा, प्रत्येकाला वाटत असतं माझ्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, मी भगवंताची एवढी सेवा करतो तरीसुद्धा मला भगवंत प्राप्ती का होत नाही बरं, मला भगवंताची प्रचिती येत नाही का बरं। मग आपण समजून जावं, आपल्या भक्तीमध्ये कुठेतरी अधुरापण आहे, आपल्या मनामध्ये कुठेतरी अहंकार आहे। आणि हा अहंकार जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत आपली भक्तिमार्गसुद्धा व्यवस्थित होत नाही, भगवंताची प्राप्तीसुद्धा व्यवस्थित होणार नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील जिंकता येतं। आता हे सौम्य शब्द म्हणजे काय? म्हणजे ज्या वाणीनं समोरच्याला दुःखाची प्राप्ती होत नाही, समोरच्याच्या जीवनामध्ये त्रास निर्माण होत नाही, ज्याच्या वाणीनं समोरच्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो ना, ती वाणी आपल्याकडे आहे का? म्हणजे जरा आपल्याकडे प्रेम असेल, दुसऱ्याचं जीवन समृद्ध करण्याची क्षमता आहे ना आपल्या वाणीमध्ये असेल, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हायला जास्त वेळ लागणार नाही। म्हणजे समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनामध्ये किती जरी कठीण प्रसंग जरी आले ना, तरी मनुष्याच्या जीवनामध्ये कधीकधी मनुष्य काय म्हणतो बरं, की मी या वाईट गोष्टींमध्ये अडकलेलो आहे, म्हणजे मी माझ्यापेक्षा कमी प्रतीच्या लोकांमध्ये अडकलेलो आहे, मी श्रीमंत लोकांमध्ये जायला हवं, तेव्हा मी श्रीमंत होईल, तेव्हा माझे विचार श्रेष्ठ होतील। पण समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं, तुम्ही संगत कधी राजाची करू नका, कधी आपल्याला नोकर बनवून ठेवायला सांगता येत नाही। पण जर संगत जर संतांची जर केली ना, तर कधी देवाची भेट घालून देतील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याला भक्तिमार्ग का गरजेचा आहे बरं। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे, जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो ना तर आपली माणसं सोडून जातात। मग आता जिंकायचं की हारायचं हे प्रत्येकाने ठरवावं। पण समर्थ वाणीतून, या समर्थ चरणातून, या आपल्या समर्थ विचारांमधून जर आपण जिंकलो काय आणि हारलो काय, पण हे वचनबद्ध असू ना, तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही। मनुष्य म्हणतो ना, की भगवंत मला जास्त आयुष्य जगू दे। समर्थांनी सांगितलेलं आहे, तू जास्त आयुष्य जगता तुला आलं नाही तरी चालेल, पण तू दुसऱ्यासाठी काय केलं ना, दुसऱ्याच्या जीवनामध्ये किती आनंद निर्माण केला, तुझ्या वैखरीमधून किती चांगले शब्द निघाले, हेच तुझं भविष्य ठरवत असतं। म्हणजे आपण बघा, जर आपल्याला हे आयुष्य काय आहे, कधी कधी आपण म्हणतो, हे भगवंता माझ्याकडे गाडी बंगला दे, भरपूर श्रीमंती दे, पण एखाद्या दिवशी स्मशानात बसून बघा, यशाची आणि संपत्तीची नशा आहे ना, ती काय आहे, ती तुमची कायमची उतरून जाईल। असं का बरं? कारण मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, ज्यावेळी मृत्यूचा समय येतो, त्यावेळी गाडी बंगला नोकर चाकर किती लाख करोडो रुपये आहेत ना,
ते जाग्यावर राहून जातात आणि एकट्यालाच जावं लागतं ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. जेव्हा आपण या संसारामध्ये आपण जीवन जगतो ना, कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ आहे ना, ती नेहमी मोलाची ठरत असते. आपल्या आयुष्यामध्ये अशी अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. जिथे सर्व संपेल्याची जाणीव होते, तिथे पाठीवर आळगत पडणारा हात असतो ना, देवापेक्षा सुद्धा कमी नसतो. म्हणजे आपण म्हणतो ना, तू देवाच्या रूपाने माझ्या या दुःखातून मला सावरण्याचा तू प्रयत्न केलास. तू देवाच्या रूपाने माझ्या आयुष्यामध्ये आलास आणि मला दुःखामधून बाहेर काढलं. पण तो देवच होता ना, फक्त त्याचा चेहरा माणसासारखा होता. पण हे ज्याला कळतं ना, तोच भक्ती मार्गामध्ये टिकतो. नाहीतर थोडं जरी दुःख आलं तरी देवा धाव 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 करतो ना, मग आपली भक्ती तो विसरून जातो. इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे की भगवंतावर रागवण्याचा अधिकार कोणाला असतो बरं. बघा, एखादा मुलगा असेल ना, बघा तो रागावलेला असेल आणि आपल्या आईकडे तो हट्ट करतो आणि त्याची आई आहे ना, निरंतर त्याचे हट्ट पुरवते. तिच्याकडे जरी काही नसेल ना, तर ते दुसऱ्याकडून उधार आणून त्याला देते. म्हणजे त्याला रागवण्याचा अधिकार फक्त आईलाच असतो. ज्याप्रमाणे तो मुलगा आपल्याकडे रागवू शकतो का? अजिबात नाही ना. त्याप्रमाणे भगवंताचं आणि भक्ताचं सुद्धा तसं आहे. प्रत्येक मनुष्यानं समजून जावं, तुम्ही वाईट कर्म करून सुद्धा देवावर रुसत असाल की देव माझी काहीच मदत करत नाही. मग देव तुमची कधी मदत करेल का? कधीच करणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तू देवावर रागवण्या इतका तू भक्ती मार्गामध्ये होतास का बरं? कधी परमेश्वराचं नामस्मरण केलंस का? मग आता तुझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल तर भगवंत काही करेल का बरं? पण तरीसुद्धा भगवंत याची मदत करतो. ही भगवंताचे मोठेपणा आहे. कारण भगवंत आहे ना, हे भोळंच दैवत आहे ना. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. बघा, आपण म्हणतो की मारायचं आहे ना, ते सर्वांनाच मारायचं आहे. पण मारावंसं कोणाला वाटतं का बरं? नाही ना. आजची परिस्थिती तर फार गंभीर आहे. अन्न सर्वांनाच खावंसं वाटतं, सर्वांनाच हवं आहे. पण शेती करावीशी कोणाला वाटते का बरं? कोणालाच नाही ना. पाणी सर्वांनाच प्यायचं आहे, पण आपण घरातले नळ कधी बंद करत नाही. आपण पाहिजे तसं पाणी वापरतो आणि उन्हाळ्याचे जे दिवस येतात ना, तेव्हा आपल्याला 2-2, 3-3 दिवस नळाला पाणीसुद्धा येत नाही. ही सावळी आहे ना, सर्वांनाच हवी आहे. पण झाडे कोण लावणार बरं? बघा, कधीतरी विचार करायला हवा. पण आपल्या स्वारींनी हा उपक्रमच केलेला आहे ना, झाडे लावा झाडे जगवा. म्हणून आपल्याला जेव्हा सुट्टी असते ना, तेव्हा आपण झाडे लावायला जातो. हे झाडे लावणं आहे ना, हे भगवंताचंच काम आहे. आणि हे भगवंताची ही सेवा आहे ना, ती आपण केली पाहिजे. आपल्याला सून सर्वांनाच हवी असते, पण मुलगी व्हावी असं कोणाला वाटतं का बरं? तुम्ही जोपर्यंत विचार करत नाही ना, तोपर्यंत हे जगसुद्धा बदलणार नाही. आणि हे जगाला बदलण्यासाठी आपण खूप महत्त्वाचे असतो. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जीवनामध्ये तुमच्या खूप प्रसंगसुद्धा येतात आणि प्रसंगामधून आपण बाहेरसुद्धा निघतो. पण जो प्रसंगामधून आपल्याला बाहेर काढतो ना, तो साक्षात भगवंत असतो. माझा देव आहे, माझे सद्गुरू आहेत. पण ते कोणत्या तरी मनुष्याच्या रूपामधून येत असतात. अशा मनुष्याचे उपकार आपण कधीच विसरू नये. पण आजचा हा कलियुगातला मनुष्य आहे, ज्यानं आपल्याला तारला आहे ना, त्यालाच बुडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून असं म्हणतात ना, बघा, काही माणसं अशी म्हणतात, एक वेळ होता याच्याकडे खायलासुद्धा अन्न नव्हतं, याला मी तेव्हा मदत केली होती. पण आता हा श्रीमंत झाला आणि मी गरीब झालो आणि मला हा विचारसुद्धा नाही.
पण आपले प्रारब्ध आहेत ना, ते प्रारब्ध आपल्याला सोडून जातील का? कधीच जाणार नाही. ते आपण भोगलंच पाहिजे. म्हणूनच दुसऱ्याला अजिबात तुम्ही दोषी ठरवू नका. कारण आपण आपला विचार करायला हवा. आणि आपण जेव्हा आपला विचार करून हे कर्मश्रेष्ठ करू ना, तेव्हाच खरं पुण्य आपल्याला लाभेल. बघा, म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आहे ना सुख निर्माण करणं. जेव्हा आपण दुसऱ्याचं सुख पाहतो ना, तेव्हा अनेक पटीनं सुख आहे ना, अनेक पटीनं ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ना आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असते. बघा, महाभारतामध्ये घडलेला सुंदर आपण एक प्रसंग पाहूया. एकदा श्रीकृष्ण स्वारी आणि अर्जुन भ्रमण करायला निघालेले होते. बघा, त्या मार्गामध्ये एक निर्धन ब्राह्मणाला भिक्षा मागताना बघतात. अर्जुनाला त्या ब्राह्मणाची खूप दया येते. म्हणून त्या ब्राह्मणाला सुवर्ण मुद्रा भरलेली एक थैली देतो आणि ज्यामुळे त्या ब्राह्मणाची गरिबीसुद्धा दूर होईल असा विचार करतो. तो ब्राह्मण ते सिक्के घेऊन, ते सिक्के बघून खूप आनंदी होतो आणि आपल्या चांगल्या भविष्याची कल्पना करत करत आपल्या घरी जायला निघतो. परंतु त्याचे दुर्भाग्य त्याची साथ मात्र सोडत नाही. रस्त्यातच एक लुटेरा त्याची थैली हिसकावून घेतो आणि ब्राह्मण परत दुःखी होऊन भिक्षा मागण्यास सुरुवात करतो. दुसऱ्या दिवशी तो अर्जुनाला परत भिक्षा मागताना दिसतो. अर्जुन त्याला त्याच्या त्या परिस्थितीचं कारणसुद्धा विचारतो आणि तेव्हा तो ब्राह्मण अर्जुनाला पूर्ण स्टोरी सांगतो. ज्या ज्या गोष्टी त्याच्यासोबत घडल्या ना त्या पूर्ण सांगायला सुरुवात करतो. अर्जुनाला परत त्याची दया येते. यावेळी त्याला एक मौल्यवान माणिक देतो आणि त्याला घेऊन ब्राह्मण घरी जातो. आता त्याला ते माणिक कुठे ठेवावे याची सुद्धा चिंता लागते. कारण त्याला ते मौल्यवान माणिक चोरी होणार याची भीती वाटत असते. म्हणून तो एक अशी जागा शोधत असतो ज्यामध्ये हा माणिक लपवून ठेवू शकतो. कोणाची नजर पण त्यावर जाणार नाही. त्याची नजर एक जुनाट माठाकडे जाते. आता माठ म्हणजे काय आहे ना ती वेगळी सांगण्याची गरज नाही. माठ म्हणजे मडकं. बघा, जुना काळ होता ना तेव्हा माठामध्ये सर्व ठेवलं जायचं आणि तो माठ होता ना तो पडीत माठ होता. बऱ्याच दिवसापासून त्याचा वापरसुद्धा झालेला नव्हता. तो ब्राह्मण तो मौल्यवान माणिक मोती त्या माठामध्ये लपून ठेवतो आणि दिवसभराच्या थकावटीनं त्याला झोप लागून जाते. तेव्हा त्याची बायको पाणी भरण्यासाठी नदीवर निघून जाते. परंतु मार्गामध्ये तिच्या पायाला ठेच लागून तिच्या हातातलं माठ खाली पडतात आणि ते सर्व माठ फुटून जातात. ती विचार करते, घरी जो जुना माठ आहे ना त्यात आता पाणी भरून आणावं लागेल. म्हणून ती घरी जाते आणि माठ घेऊन नदीवर पाणी भरायला लागते. जसे ते माठ नदीत बुडवते ना तसेच ते मौल्यवान माणिक पाण्यात वाहून जातात. जेव्हा त्या ब्राह्मणाला माहिती होतं तेव्हा तो आपल्या भाग्याला कोसतो. तो भरपूर निराशसुद्धा होतो. तो विचार करू लागतो की माझ्या नशिबामध्ये असं श्रीमंत होण्याचं काहीच मार्ग शिल्लक नाही. परत भिक्षा मागायला सुरुवात करतो आणि अर्जुन आणि श्रीकृष्णानं परत त्याला भिक्षा मागताना पाहिलं. तेव्हा त्याला याचं कारण विचारतात. तो ब्राह्मण आपल्यासोबत काय घडलं हे सर्व सांगून टाकतो. अर्जुन हे ऐकून दुःखी होतो आणि मनातल्या मनामध्ये विचार करू लागतो की या अभागी ब्राह्मणाच्या जीवनामध्ये कधी सुख येणार आहे की नाही बरं. आता यानंतर प्रभुलीला आरंभ होत असते आणि समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेव्हा भगवंताची कृपा होते ना, भगवंताची लीला निर्माण होते, तेव्हा किती जरी आपल्या मार्गामध्ये कोणी अडथळा निर्माण केला ना तरी ते अडथळे नष्ट होऊन आपलाच विजय होतो. म्हणून जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर घाबरून जाऊ नका. तुमचा नंबर सुद्धा येणार आहे. बघा, पुढे आहे ना,
प्रभूची लीला आरंभ होते. प्रभूने त्या ब्राह्मणाला 2 पैसे दिले. तेव्हा अर्जुनाने विचारलं, हे प्रभू, माझ्या दिलेल्या सुवर्णमुद्रा, माणिक पण या अभाग्याचे दारिद्र्य मिटवू शकले नाही, तर या 2 पैशांचे काय होणार बरं? हे ऐकून प्रभू मनातल्या मनामध्ये गाळामध्ये हसले आणि अर्जुनाला त्याच्या मागे जायला सांगितलं. रस्त्यामध्ये ब्राह्मण विचार करत जातो की या 2 पैशात एका व्यक्तीचं भोजन पण येणार नाही. मग प्रभूनं इतके तुच्छदान का दिलं बरं? प्रभूची ही कोणती लीला आहे? असा विचार करत जात असताना त्याची नजर एका मच्छीवाल्याकडे पडते. तो बघतो की या मच्छीवाल्याकडच्या या मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये एक मासा अडकलेला आहे. ती सुटकेसाठी तडफडत आहे आणि ब्राह्मणाला त्या मछलीवर दया येते आणि तो विचार करतो, या पैशानं आपलं पोट तर भरू शकणार नाही, मग का नाही आपण या माशाचं प्राणच वाचवले जावे. हा विचार करून तो त्या मासेवाल्याकडून तो मासा विकत घेतो आणि आपल्या कमंडळूमधून ठेवून त्या कमंडळू पाण्यानं भरतो आणि तो मासा नदीमध्ये सोडण्यासाठी निघतो. जसा तो मासा नदीमध्ये सोडणारच त्या माशानं तोंडातून काहीतरी बाहेर पडलं आणि तेच माणिक असतं जे ब्राह्मणाने माठामध्ये लपवून ठेवलेलं असतं, जे नदीमध्ये वाहून गेलेलं असतं. ब्राह्मण हे बघून आनंदामध्ये ओरडायला लागतो, सापडलं सापडलं. तेव्हा भाग्यवंश तेथून तोच लुटेरा जात असतो, ज्यानं त्याची सुवर्णमुद्रा भरलेली ती थैली लुटलेली असते. तो लुटेरा ते शब्द ऐकतो आणि लुटेरासुद्धा भयभीत होतो. त्याला वाटतं की या ब्राह्मणाने मला ओळखलं म्हणून तो ब्राह्मण सापडला असा जोरामध्ये ओरडत असावा. आता तो माझी शिकायत राजाच्या दरबारामध्ये करेल या विचारानं भयभीत होऊन तो लुटेरा ब्राह्मणाची क्षमा मागतो आणि त्याने लुटलेली सर्व सुवर्णमुद्रा होते ना, तो त्याला परत वापस करतो. अर्जुन हे सर्व बघून प्रभूच्या समोर नतमस्तक होतो आणि म्हणतो, प्रभू, ही कोणती लीला आहे? जे कार्य थैली भरलेली सुवर्णमुद्रा आणि मग माणिक करू शकले नाही, ते कार्य तुम्ही दिलेल्या 2 पैशानं केलं. तेव्हा श्रीकृष्ण स्वारी म्हणाले, अर्जुन, हा आपल्या विचारांचा फरक आहे. जेव्हा तू त्या निर्धनाला थैली भरलेली ते सुवर्णमुद्रा दिली, ते माणिक दिले ना, तेव्हा त्याने फक्त आपल्या सुखाचा विचार केला. पण जेव्हा त्याला 2 पैसे दिले ना, तेव्हा त्यानं दुसऱ्याचा सुखाचा विचार केला. यामुळं हे अर्जुन, सत्य तर हे आहे की आपण जेव्हा दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करतो तेव्हा आपण त्याचे भळ करत असतो, म्हणजेच आपण ईश्वराचे कार्य करत असतो. त्यामुळं ईश्वर आपल्यासोबत असतात. म्हणूनच म्हणतात ना, कर भला तर हो भला. म्हणजे दुसऱ्याचं जर चांगलं केलं ना की त्याच्यासोबत आपलंही आपोआप चांगलंच होतं. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या जीवनामध्ये किती जरी वाईट प्रसंग आले, किती जरी वाईट दुःख निर्माण झालं ना, तरी आपल्या जीवनामधले कर्म कधी वाईट होऊ नये. आपण जीवनामध्ये दुसऱ्याचा भल्याचाच विचार करावा. कारण का बरं? कारण जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना, तोपर्यंत समजून जावं की भगवंतांनी दिलेली ही आपल्यासाठी परीक्षा आहे आणि जोपर्यंत ही परीक्षा आपण पास होत नाही तोपर्यंत या जीवनामध्ये अखंड असणारं सुख आहे ना, ते आपल्याला कधीच मिळू शकत नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करा. जर दुसऱ्याच्या जीवनात सुख निर्माण केलं ना, तर तुमचं जीवनसुद्धा समृद्ध होईल, तुमच्या जीवनातसुद्धा सुख येईल. म्हणून जास्त या आयुष्याचा विचार करत बसू नका. तुम्हाला जे वाटतं ना, ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समृद्ध मार्गानं, पवित्र मनानं त्या गोष्टीचा शोध घ्या. भगवंताची भक्ती करा. कारण या जीवनामध्ये कधी मृत्यू येईल ना,
आपल्याला कळणारसुद्धा नाही. आणि मृत्यू हा सांगून येतो का? कधीच नाही ना. म्हणून भगवंताची भक्ती करा, 2 वेळची उपासना करा. कारण जीवनाचं सार आहे ना भक्ती मार्गामध्ये आहे. नाहीतर काळ येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, तेव्हा आपल्याला भक्ती करायची इच्छा आपल्या मनातच राहून जाईल. म्हणून आता वेळ गेलेली नाही. निदान आपण जे कार्य हाती घेतो ना, ते कार्य हाती घेण्या अगोदर प्रत्येक वेळेला भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये कधी सोन्याचे दिवस येऊन जातील, कधी संतांची प्राप्ती होऊन जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून वेळ गेलेली नाही. भक्ती मार्गामध्ये या, समर्थ विचारांमध्ये या. तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.